हाय हॅलो नमस्कार, मी हर्षदा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि त्याच्यामुळं ना देवीचं दर्शन करायला जायचं आहे. चतुर्शिंगी माताचं मंदिर आमच्या घरापासून जवळच आहे, त्याच्यामुळे तिकडं दर्शन करायला जायचं आहे. तुम्हाला फुल व्हिडिओ मी दाखवणारच आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि सकाळपासून धावपळच आहे आणि नवरात्रींमध्ये गेलो होतो, पण एवढं काही गर्दीमुळे दर्शन चांगलं झालं नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं परत जाऊन दर्शन करायचं आहे देवीचं आणि नैवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे, कारण नैवेद्य वगैरे दाखवलं नव्हता ना त्याच्यामुळं. आणि गावाकडून आजी पण आलेली आहे आणि खरं तर आजीलाच दर्शन करायला जायचं होतं, म्हणून अचानकच ठरलं आमचं जायचं. त्याच्यामुळं मन आता दर्शन करायला चालू होता होय. इथं बघा लाडू बसलेला आहे आवरून. मला मगाच्या धरून म्हणते मम्मी आवर आवर, पण माझं घरातलं काही काम उरकतच नव्हतं. सर्व काम वगैरे असं आवरून घेतलं, झाडू फरची वगैरे करून घेतली, नैवेद्य करून घेतला आणि आता आपण जाऊया चतुर्शिंगी माताचं दर्शन करायला. चला पुढे बघतच राहा, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. चला बघूया. तर सकाळी सकाळी एवढी काही गडबड असते, मुलांचं आवरून सकाळी शाळेत त्यांना पाठवून दिलं आणि घरातली काम उरकून पटकन मग नैवेद्य दाखवायचं होतं, चतुर्शिंगीला जायचं होतं. त्याच्यामुळं मी छान असं स्वयंपाक करून घेतला. नैवेद्यामध्ये आज काही पुरणपोळी वगैरे केली नाही, साधं सिंपल आपली मेथीची भाजी, वरण भात, पापड आणि उपवास असल्यामुळे या भुईमुगाच्या शेंगा अशा भाजून घेतल्या. म्हटलं देवीचे दर्शन वगैरे झाल्यानंतर तिथं बसून खाता येईल, तर ह्याचे नैवेद्य वगैरे तयार करून घेतले. इथं बघू शकता तुम्ही नैवेद्यावरती छान मेथीची भाजी, वरण भात, पापड असं केलेलं आहे. पिशवी वगैरे छान भरून घेतली. देवीची ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस वगैरे मला घ्यायचं होतं. मी इथूनच आमच्या इथूनच दुकानातून शॉपमधून घेतला. इथे मागे हार फुलांचं दुकान आहे, तिथून हार घेतले. इथं कॅब बुक केली होती, माझी दिदी पण येणार होती, तिची वाट आम्ही बघत होतो आणि कॅबची सुद्धा वाट बघत होतो. इथं बघू शकता दिदी आलेली आहे आणि 5 मिनिटांमध्ये आमची कॅबसुद्धा आली. आणि पाऊस थांबला आहे बघा, ऊन भरपूर असं ऊन पडलेलं आहे आणि लाडूसुद्धा पळत इकडे तिकडे पळत होता, म्हणून मम्मीने त्याचा हात धरून उभा राहिली आहे. फायनली आम्ही कॅबमध्ये बसलो आणि निघालो चतुर्शिंगीला. घरापासून जवळच आहे, 10-15 मिनिटं लागतात. ट्रॅफिकमुळं थोडंसं यायला टाईम लागला, पण तुम्ही बघू शकता फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि एवढी काही गर्दी दिसत नाही. रस्ता क्रॉस करून पलीकडे जावं लागतं, पलीकडच्या बाजूला रिक्षावाले सोडत नाहीत. असं म्हणतात की ज्यांनी नवरात्रींचे 9 दिवसांचे उपवास केलेले आहेत त्यांनी कोजागिरी पौर्णिमेचा सुद्धा उपवास करावा. तर तो जर उपवास केला तरच आपले उपवास संपूर्ण होतात असं म्हणतात. त्याच्यामुळे मग आज मी कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे उपवास धरलेला आहे. मी ओटीचं सामान वगैरे इथं खरेदी केलं. मी इथं घरूनच आणलं होतं सर्व सामान. आणि इथं बघू शकता तुम्ही मंदिरात गेल्या गणपती बाप्पांचं जे मंदिर लागतं तिथं खूप छान भजन सुरू होतं, ते पण तुम्ही ऐका. आणि वातावरण तर एकच नंबर आहे, खूप मस्त वाटते, प्रसन्न वाटते. इकडे आहे विराज. बघितलं ना तुम्ही किती छान इथं भजन आरती वगैरे चाललेली आहे देवीची. खरंच इथं वातावरण एवढं भारी होतं ना, मन प्रसन्न झालं एकदम. इथं आल्यानंतर घरामध्ये बसून बसून खूप बोर होतं, घरातलं काम वगैरे करून नाही का. थोडंसं देवाचं दर्शन वगैरे करायला आलं ना, थोडंसं मन फ्रेश होतं. आणि वातावरण खूप छान आहे आणि गर्दी अजिबात नाही, त्याच्यामुळे मग खूप भारी वाटत होतं. आपलं दर्शन चांगलं होणार आहे. जास्त गर्दी असली की लाडूला सांभाळायचं पण अवघड होऊन जातं. इथं माझ्या एका हातामध्ये नैवेद्यांची पिशवी आहे आणि एका हातामध्ये मोबाईल धरलेला आहे. लाडूला मम्मीने आणि दीदीने धरलेला आहे. असं करून मी व्हिडिओ शूट करत आहे बरं का. बघा तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करते मी. चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा बरं का. आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात. लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धनधान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते अशी मान्यता असल्याने सांगितले जाते. शेवटी आम्ही मंदिरामध्ये आलो होतो आणि छान अशी देवीचे ताटं किंवा ओटी वगैरे असं भरून घेतलं. लाईनला लागलो आहोत आणि गर्दी एवढी काही फार नव्हती. तर देवीचं दर्शन तुम्ही सुद्धा करून घ्या आमच्यासोबत. खूप छान वाटते देवीचं दर्शन करून आणि प्रसन्न वाटते. इथं फोटो व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हता, पण मी त्यांना विचारलं मला थोडंसं एक व्हिडिओ काढू द्या, मग त्यांनी मला परमिशन दिली, म्हणून मी व्हिडिओ काढला. दर्शन वगैरे खूप छान झालं आमचं. इथं होम हवन आहे, इथं सुद्धा नैवेद्य वगैरे ठेवून घेतले. छान असे देवीचं दर्शन झालं, पाया वगैरे पडलो आणि इथून आम्ही निघालो खाली. आम्हाला ओटी म्हणजे काय ते परड्या वगैरे असं भरायचं होतं.
त्याच्यामुळे मग इथं गर्दी तुम्ही बघू शकता, जाण्याला येण्याला एकच रस्ता होता, बाकीचे सर्व रस्ते बंद केले होते. त्याच्यामुळे इथं गर्दी खूप होती. त्यामुळे मी साईडला थांबली लाडूला घेऊन. थोडंसं गर्दी कमी झाली की उतरावं म्हटलं खाली, कारण मग भीती वाटते खाली पडायची वगैरे नाही. देवीचं दर्शन केल्यानंतर आम्हाला खाली परड्या वगैरे भरायच्या होत्या. त्यात देवीचे नैवेद्य वगैरे सर्व ठेवून घेतले. तुम्ही इथं मंदिरामध्ये बघू शकता, अजिबात तसं मंदिरामध्ये गर्दी नाहीये. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो नवरात्रीमध्ये, तेव्हा इतकी गर्दी होती ना, परड्या सुद्धा व्यवस्थित भरायला येत नव्हत्या. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडंसं खाली येऊन बसलो. इथं लाडूला भात भरवला आणि आम्ही दीदीने खिचडी आणली होती, दही आणि खिचडी, आणि मी आणलं होते भुईमुगाच्या शेंगा. आम्हाला तिघींना चौघींना पण उपवास होता, त्याच्यामुळे आम्ही उपवास फराळ असं केलं. थोडंसं बसलो, खूप छान वाटलं. इथं खाली छान आणखीन असे शॉप होते जे नवरात्रीमध्ये होते, शॉप इथं गेलेले नव्हते. तिथून मग थोडेसे मिनी मंगळसूत्र वगैरे मी तर घेतलं होतं, पण तिला घ्यायचं होतं आणि मम्मीला सुद्धा काही खरेदी करायची होती. मग त्यांनी खरेदी केली. इथं त्याला खेळणे पण होते, इथं लहान मुलांचे. तिथं लाडूला पण खेळणे वगैरे घेतले आम्ही. आणि बेंगल्स वगैरे बघा 100 रुपयाला दोन, म्हणजे सेट कोणते सेट घ्यायला 100 रुपयाला होता. मग मी एक घेतला. आमच्या लाडूची मज्जा बघा, हिला खेळण्याचं दुकान आलं, त्याला कुठलं घेऊन कुठलं नाही, सगळंच मला म्हणत होतं, सगळेच मला गाड्या पाहिजेत ह्या. आता असं कसं काही शक्य होईल, घरामध्ये तर पोतं भरले पूर्ण एक गाड्यांनी, ही गाडी घे ती गाडी घे, त्याला सुचतच नव्हतं कुठली गाडी घ्यायची. ते बघा काय करतोय ते. घे पटकन चल, बाईक घ्यायची. बघू इकडं कितीला ही. एवढ्या सगळ्या गाड्या बघितल्यानंतर त्यांनी बस सिलेक्ट केली, त्याला ती बस घेतली आणि आम्ही निघालो घरी. त्याला कसं बसं मनवलं आणि आम्ही निघालो घरी. कॅब बुक केली होती, तर पादुकांच्या खाली पाया वगैरे पडलो आणि घरी आलो. फायनल घरी आलो आत्ताच, थोडं थकल्यासारखं झालं. चतुर्थी आल्यानंतर त्याला दमल्यागत झालं होतं, मग थोडी झोप वगैरे घेतली. लाडू सुद्धा झोपला. आता संध्याकाळी म्हटलं मसाला दूध वगैरे बनवायचे, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे आता मसाला दूध बनवायला घेतलेला आहे. तुम्ही बनवला का सांगा, आणि मसाला दूध प्यायला तुम्ही पण या. आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना, ठीक आहे. काजू बदाम बारीक करायचं आणि दूध मसाला बनवायचा. दूध तापवायला ठेवले. इथं भाकरी वगैरे वरण झाले, भात वगैरे झाले. दुपारी दूध मसाला वगैरे घालणारे. दूध पाकिट आणले, साखर टाकली. साखर का गुळ? नाही, गुळ नको, साखरच टाकायची. राहू दे सकाळी ध्यान. बस 3 चमचे गोड होईल. नाही होत, थोडं कमी गोड करायचं. त्याच्यानंतर हा दूध मसाला आहे बघा, हा रेडीमेड दूध मसाला आणलाय. आणि घरामध्ये थोडीशी काजू होते ना, ते घालायची. कसला मसाला बघू दाखवते. दूध मसाला आहे आणि थोडीशी काजू घरी थोडीशी टाकायची, म्हणजे जरा छान लागतं, जरा टेस्टी बनवायचं. मस्त असं मसाला दूध बनवून प्यायचं. सर्वजण या मसाला दूध प्यायला मस्त कोजागिरी पौर्णिमाचं. केसर वगैरे सगळे त्याच्यामध्ये, मसाल्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही दुसरं. छान आहे का नाही? थोडंसं त्याला उकळी आली की झालं. मग मस्त मसाला दूध बनवते आता संध्याकाळचं. इथे तुम्ही बघू शकता, मस्त उकळते दूध आपलं. दर्शन सुद्धा खूप छान झालं आणि जास्त गर्दी वगैरे काही नव्हती. मागच्या वेळेस नवरात्रीमध्ये आम्ही 7व्या का 8व्या माळीला गेलो होतो, तेव्हा ना खूप गर्दी होती, म्हणजे जास्त दर्शन झालंच नाही आणि मला शूट पण जास्त काही करायला नाही आलं तिथं. आणि मोबाईल सुद्धा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता निवांतच जावं आपलं नवरात्री झाल्यानंतर. मग म्हणून आज गेलतो. कोजागिरी पौर्णिमा पण आहे आणि उपवास पण होता, त्याच्यामुळे मग देवीला नैवेद्य वगैरे केले छान असे. आणि जाऊन देवीचं दर्शन वगैरे केलं. आजी सुद्धा गावाकडून आली होती, तिला पण देवीचं दर्शन करायला यायचं होतं. मग अचानकच ठरलं आमचं सगळ्यांचं की जाऊ म्हणून आज, नाही का, देवीचं दर्शन करूनच येऊ. आमच्या घरापासून जवळच देवीचं मंदिर आहे, 4-5 किलोमीटर आहे मंदिर, त्याच्यामुळे मला लगेच जाणं येणं झालं आणि दर्शन पण खूप छान झालं. आता मी बनवते दूध मसाला आणि तुम्ही पण दूध मसाला प्यायला नक्की या. तर जेवण वगैरे करायचंय, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते. तर चला मसाला दूध बघूया. आज वर्षातील खूप मोठी पौर्णिमा आहे आणि शुभ पौर्णिमा आहे. या दिवशी म्हणतात लक्ष्मी माता पृथ्वीवर येते आणि
पाहते की जागरती कोण आहे. जे जागे राहतात त्यांना देवी आशीर्वाद देते. मसाला दूध त्याच्या प्रकाशामध्ये चंद्राचा प्रकाश इथं खूप छान पडतो, त्याच्यामुळे मी इथंच ठेवलं. जेवण वगैरे करून घेतलं आणि मसाला दूध पिण्याचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे का हो? कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात? आजच्या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये अमृत तुल्य शक्ती असते, म्हणून दूध उकळून अंगणात किंवा बाल्कनीत ठेवतात आणि नंतर कुटुंबासोबत ते प्रसादासारखं घेतात. त्यामुळे घरात आरोग्य, धनसंपत्ती आणि लक्ष्मी देवीची कृपा नांदते. चंद्रप्रकाशात ठेवलेले मसाला दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, मानसिक तणाव कमी करतो आणि मन शांत होते. घरात समृद्धी, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा येते. मसाला दूध बनवून किचनच्या खिडकीमध्ये ठेवलं आहे चंद्रप्रकाशामध्ये आणि टेरेसवरती आलो आहोत मुलांना घेऊन. छान असे चंद्राचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आमच्यासोबत. आणि आजच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ आलेला आहे आणि 16 कलांनी संपूर्ण असा चंद्राचे दर्शन आपल्याला होते. जे तुम्ही बघू शकता, मी सेल्फी साईडने असं व्हिडिओ शूट करत आहे. चंद्राचा प्रकाश तुम्ही बघू शकता, किती छान आणि प्रसन्न वाटते. काम वगैरे आवरून घरी वरती आलो होतो. पळतो रात्रीचा अंधारात, भीती वाटते पडायची वगैरे नाही का, त्याच्यामुळे हात धरून चंद्र आला एकदम मोठा. समोरून दाखवते तुम्हाला. तुम्ही पण चंद्राचं दर्शन घ्या. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं चंद्राचं दर्शन झालेलं आहे रात्री आणि खूप प्रसन्न आणि भारी वाटते. लाडू इकडे तिकडे पळत होता म्हणून त्याचा हात धरून उभा राहिलो होतो. सर्व काम वगैरे आवरून आल्यानंतर घरामध्ये जाऊन मसाला दूध पण प्यायचं होतं. जेवण वगैरे सगळं झालं होतं. भांडी वगैरे सगळी घासून घेतली. असा खूप छान मस्त दिवस गेला माझा आजचा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला माझ्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा मसाला दूध प्यायला या. माझी मुलं तुम्ही इथे बघू शकता माझ्या मागच असतात. 1 मिनिटंसुद्धा मला मोकळं कधी काही सोडत नाही. इथं बघा, पहिलं देवीला नैवेद्य दाखवून घेतला आपलं मसाला दुधाचा. नंतर आम्ही पण मसाला दूध पिलो. 1 नंबर असे मसाला दूध बनवून तयार झाले होते. तुम्ही मसाला दूध करून पिलात का ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि चंद्राचं दर्शन सुद्धा खूप छान झालं आपलं. इथंच व्हिडिओ थांबवते, भेटूया उद्याच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय. मस्त राहा, मस्त खा आणि मस्तपैकी मसाला दूध प्या कोजागिरी पौर्णिमाचं. चलो आता आम्ही पण मसाला दूध पितो. इथंच व्हिडिओ एंड करते. बाय, भेटूया उद्या.